महायुती सरकार हे आगामी विधानसभेच्या तोंडावर राज्यात नवनवीन योजना प्रकल्प आणण्याचं काम करत आहे। जसं लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना आणि आता अशातच महायुती सरकारनं राज्यात 7 मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे, ज्यातून मराठवाड्यात, विदर्भात आणि कोकणात मोठे उद्योग होऊन रोजगार निर्माण होणार आहे। याच विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। महायुती सरकारनं राज्यात 7 मोठ्या उद्योगांना मंजुरी दिली आहे। यात विशाल आणि अतिविशाल दोन्ही प्रकारचे प्रकल्प आहेत। यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक व्हेकल, सेमीकंडक्टर चिप्स, लिथियम बॅटरी, सोलार पीव्ही मॉड्यूल्स आणि इलेक्ट्रोलायझर, मध्य यार्क निर्मिती आणि फळांचा पल्प यांचा समावेश आहे। यातून राज्यात तब्बल 81,000 कोटीपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक झाली आहे। तसंच हे प्रकल्प 20,000 पेक्षा अधिकची रोजगार निर्मिती करणार आहेत। तसंच हे प्रकल्प ज्या विभागात उभे राहणार आहेत, म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि कोकण, इथे उद्योगीय पाया मजबूत होईल। तर या प्रकल्पांची जर विभागानुसार गुंतवणूक पाहायला गेलं तर विदर्भात 33,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। यात आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलार पीव्ही मॉड्यूल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प येतो। त्याची 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे। शिवाय लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पाहिला तर त्यातून 25,000 कोटींची गुंतवणूक असेल। याचा फायदा म्हणजे यातून 5,000 रोजगार निर्मिती होणार आहे। तर पर्नॉर्ड रिकॉर्ड इंडिया लिमिटेड मार्फत डिस्टिलरीचा विशाल प्रकल्प देखील विदर्भात सुरू होणार आहे। यातून 1,785 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। या सर्व उद्योग प्रकल्पाचा आढावा घेतला तर विदर्भात जवळपास 8,000हून अधिक रोजगारांची निर्मिती होईल। तर मराठवाड्यात 27,000 कोटी रुपयांची भरघोस गुंतवणूक होतीये। यामध्ये JSW ग्रीन मोबाइलिटी कंपनी ही इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मितीचा प्रकल्प मराठवाड्यात उभा करणार आहे, ज्याची गुंतवणूक ही 27,000 कोटी रुपयांची असणार आहे। यातून 5,200 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे। एवढी मोठी गुंतवणूक असलेला हा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे। या प्रकल्पात वर्षाला 5 लाख इलेक्ट्रिक प्रवासी वाहने आणि 1 लाख व्यावसायिक वाहनांची निर्मिती होणार आहे। कोकण आणि मुंबई विभागात पाहिलं तर जवळपास 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्यात RRP इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मार्फत सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प हा तळोजा किंवा पनवेल मध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे। हा सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे। यात 2 टप्प्यात प्रत्येकी 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। तर सध्या प्रायोगिक तत्वावर नवी मुंबईत या प्रकल्पाचं काम सुरू आहे। या प्रकल्पातून जवळपास 4,000 पेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळेल। तर हिंदुस्तान कोका कोला बेवरेज मार्फत फळांचा पल्प आणि रस यावर आधारित प्रकल्प रत्नागिरीत सुरू होणार आहे, ज्याची गुंतवणूक ही 1,500 कोटी रुपये एवढी आहे। या प्रकल्पामुळे फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, तसेच स्थानिकांना रोजगार मिळणार आहे। या सर्व प्रकल्पाबद्दल पाहिलं तर महाराष्ट्र हा शेतकरी, महिला सक्षमीकरण आणि औद्योगिक आघाड्यांवर देशातील अग्रेसर राज्य बनण्याकडे वाटचाल करत आहे असं दिसतंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।